जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता मटणासोबत, मटण घेऊन कच्चं मटण, तर त्यासोबत एक कोळसा किंवा लिंबू ठेवावा लागतो कंपल्सरी. तर जसं जर होलकर बीचच्या जवळ आले ना, तर मम्मीची जी हे फिलिंग होती ती जरा ही झाली, अशी वाढत गेली. जसं वरती चढले ना, पूर्ण ब्लॅकआउट. ब्लॅकआउट म्हणजे एक्झॅक्टली काय झालं? स्टेअरिंग पप्पांनीच पकडलाय, बट कोण चालवते त्यांना माहिती, की मी ह्याला धडा शिकवण्यासाठी याच्यासोबत आलो. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर आणि मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील. तर आज आपल्याबरोबर एक आपले सबस्क्रायबर आहेत. खूप दिवसांपासून चालू होतं भेटायचं, पॉडकास्ट घ्यायचा. कधी आपला थोडासा टायमिंगचा प्रॉब्लेम होत होता आणि त्याच्यामध्ये 2-3 वेळा आत्तामध्ये पाऊस झाला. त्याच्यामुळं शेड्यूल केलेलं शूटही कॅन्सल करावं लागलं आपल्याला. जर म्हणले की नाही मला यावेळेस वेळ आहे, आपण त्यावेळेस करूया, तुम्ही ज्यावेळेस बोलाल त्यावेळेस मी येईन. तर आपण सुरुवात करूयात त्यांनी स्वतः बघितलेल्या सगळ्या अनुभवांची. नमस्कार सर, नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव फिरोज शेख. ओके. आणि कुठे राहिले तुम्ही सर आत्ता? मी आता पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरीमध्ये राहिला आहे. प्रॉपर कुठले तुम्ही? कुशेगाव, दौंड तालुका. पाटस. हां. बर. आणि काय घडलं होतं तुमच्या बरोबर अनुभव? तर माझ्या मदर आणि फादरसोबत घडलं सर. तर झालं असं की आता आम्ही मटण खाणारे, आम्हाला मटणची आवड. तर गावाकडं मटण वगैरे सारखं असतं आमच्या घरात. तर आम्ही काय जेव्हा आई वडील तिकडे जातात, गावाकडे जातात, तर ते जायचे मटण वगैरे घेऊन यायचे आमच्यासाठी. तर असंच सर हे 2016-17मध्ये भरपूर पाऊस होता पुण्यात. तर एवढा पाऊस होता की देऊगावचा जो पूल होता जुना, तो तुटला होता त्यावेळेस. ही गोष्ट मला त्यामुळे लक्षात राहिली. तर झालं असं की सुट्टे होते आम्हाला आणि आई-वडील सकाळी गावाला गेले होते. तर येताना ते आम्हाला म्हटले होते की आम्ही मटण वगैरे घेऊन येऊ आणि आम्हाला पण माहीत होतं की गावाला गेल्यावर मटण वगैरे येणार आपलं. मटण, भाजीपाला वगैरे येणार. तर मम्मी आमच्यासाठी जेवण वगैरे बनवून गेली आणि गेली पप्पांसोबत. आमच्याकडे वॅगनर होती त्यावेळेस. तर ते गेले आणि त्यांचं काही काम होतं तिथं, ते करून वगैरे आले आणि पाऊस चालू होता, कंटिन्यू होता पाऊस. तर आमचं इकडं पाऊसमध्ये आम्ही मॅगी बनव, काय बनव, आमचं चालूच. आणि तिकडनं मम्मी सारखी आम्हाला फोन करून विचारत होती की विचारायची की काय करताय, काय नाही. आणि त्यावेळेस मला एक अनयुज्युअल काय वाटायचं की यार मम्मी कधी आपल्याला एवढं फोन करत नाही. कारण मम्मीने एकदा आम्हाला सोडून गेली ना, की गेली की डायरेक्ट निघताना फोन करायची. तर मम्मी सारखी फोन करायची, "अरे काय करतोयस? तू काय? सईद कुठं आहे?" माझा छोटा भाऊ. "कुठं आहे? काय?" तर मला थोडंसं वाटलं की यार सारखे-सारखे मम्मी का फोन करते आपल्याला? तर ते तिकडनं जेव्हा निघाले, ते अराउंड 4 वाजता ते दुपारी निघत होते. कुठून? गावात? हां, गावातून. तर गावातून निघताना पण मम्मीने मला फोन केला, की "काय करतोयस तू?" "काय नाही," म्हटलं, "चहा वगैरे बनवतोय." बसलोय आम्ही सगळे. पाऊस चालू होता. बाहेर पण कुठं जाऊ शकत नाही. "ठीक आहे," म्हटले. आणि मम्मी मग फोन कट केला आणि त्यावेळेस ते मम्मीकडं साधा फोन होता. काय त्याला हे नव्हतं, WhatsApp वगैरे काय नव्हतं. आणि आमच्याकडं होते पण ते एवढं चालत नव्हते. Android होते साधे. तर मी काय केलं, परत मम्मीला फोन लावला. "मम्मी," म्हटलं, "तुम्ही एवढा फोन का करताय? सारखं-सारखं नाही का? काय प्रॉब्लेम झाला आहे का?" कारण आता गावाकडं म्हटल्यावर काय झालं? तर मम्मी म्हटली, "काय नाही रे, जरा हे वाटतंय मला, अनइझी वाटतंय." तर मी जरा अनइझी म्हटल्यावर आता मम्मीची हे झालो मी जरा, की काय झालं अनइझी वाटायला? "नाही, नाही," म्हटले, "ते पावसामुळे जरा हे वाटतंय मला, की नाही का हेवीनेस वाटतोय जरा." "ठीक आहे," म्हटले. तर त्यांनी काय केलं, भाजीपाला वगैरे भरला आणि मटण पण भरलं. आता मटण भरल्यावर आपल्या इथं कसं आहे, जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता मटणासोबत, मटण घेऊन कच्चं मटण, तर त्यासोबत एक कोळसा किंवा लिंबू ठेवावा लागतो कंपल्सरी. किंवा कांदा? हां, किंवा कांदा. तर आमचे पप्पा जरा स्ट्रिक्ट अशा गोष्टी आर्मीमध्ये. ते असं काही गोष्टी ते म्हटले, "काय नसतं, चला." आणि पाऊस असल्यामुळे ते राहून गेलं वाटतं त्यांच्या लक्षात नाही. तर ते आणि पप्पांचं असं आहे, की जेव्हा ते मटण घेऊन यायचे ना, आमच्यासाठी पण आणायचे आणि त्यांचे जे मित्र आहेत, जे विश्रांतवाडी इकडे राहतात, त्यांच्यासाठी पण येता-येता घेऊन यायचे. फोन करून ते आधीच सांगायचे, की आम्हाला एवढं पाहिजे तेवढं. मग पप्पा त्यांच्यासाठी घेऊन यायचे. आणि मग येता-येता ते जेव्हा आले तिथं येरवड्यामध्ये, तर ते येरवड्यामध्ये आल्यावर BHGचा जो चौक आहे, त्या चौकातनं विश्रांतवाडीकडं त्यांचा बेत होता की जायचं आपल्याला. BG म्हणजे बॉम्बे सॅपर्स. हां, बॉम्बे सायपर्स. त्याच्या आधी एक गोष्ट राहिली अशी की जेव्हा ते येत होते, तर मम्मीला थोडंसं असं हे होत होतं, फील होत होतं की असं अनइझी टाईप जसं मी म्हटलो, तसं फील होत होतं कंटिन्यू. ट्रॅव्हलिंगमध्ये. हां, ट्रॅव्हलिंगमध्ये. पाऊस चालू होता. तर आता कसं कंटिन्यू पाऊस आहे, गाडी.
तर गाडीमध्ये उमस होते थोडीशी. तर मम्मीला पप्पांना वाटलं असेल की त्याच्यामुळे होतंय. बट लेडीजचं कसं असतं, एक सिक्स्थ सेन्स असते. काय घडणार आहे किंवा काय होणार आहे त्यांना ती चाहूल लागून जाते त्या गोष्टीची. तर मम्मीला थोडंसं असं वाटत होतं काहीतरी नाही का होतं असं जरा. मग त्यांनी ते त्याकडे लक्ष दिलं नाही. तर आणि आमच्या पप्पांचं असं आहे की एकदा जर गाडीत बसले ते कुठं थांबत नाही, सरळ निघतात. तर हे आमची लहानपणीपासून तक्रार होती, पप्पा तुम्ही कुठंच थांबत नाही, डायरेक्ट निघतात. आणि ए सी जरी लावला गाडीत, कशाला लावता? काचा खाली करा, नॅचरल एअर घ्या, असं आमच्या पप्पांचं होतं. आता त्यावेळेस काच पण खाली करू शकत नव्हते, पाऊस चालू होता म्हणून. तर मम्मीसाठी पप्पांनी काय केलं, ब्लोअर चालू केला. तर मम्मी झोपली थोड्या वेळ आणि जसं विश्रांतवाडीत आले, तर ते काय म्हटले की आपल्या ह्यांच्याकडे जाऊ, मित्रांकडे जाऊ, त्यांना मटण वगैरे देऊ आपण. तर मटण वगैरे द्यायला ते असं त्यांनी टर्न घेतला. तर त्यांना मम्मी काय म्हटली की जरा थांबा थोडा वेळ, नाही का, मला कसं तरी हे होतंय. तर मम्मी ते म्हटले काय झालं, आपण इथंच आहे थोडं, म्हटलं पुढं तिथं जाऊ, थोडं थांबू देत. मग तिथं गेले, त्यांनी चहा वगैरे घेतला. असं काय ते मम्मी म्हटली की आम्ही चहा घेतला, आम्हाला माहीत होतं. चहा घेतला, मटण दिलं त्यांना जे होते. आता ते काय म्हटले, परत यू टर्न घेण्यापेक्षा आपण काय करू, त्या आतमधल्याच रस्त्याने होलकर ब्रिजला लागू. तर पप्पा म्हटले म्हणजे ते त्यांच्या मित्राला विचारलं. ते म्हटले, "हां, ठीक आहे, जावा तुम्ही." असं. आणि रोड पण कसा त्यावेळेस मोकळा होता तो. तर ते त्या रोडने निघाले हळू आणि तिथं कसं थोडा अंधार असतो बघा. भलेही सकाळ असो, पण ते झाडांमुळं अंधार वाटतो. तर पप्पा गाडी वगैरे चालवत होते. तर जसं जर होलकर ब्रिजच्या जवळ आले ना, तर मम्मीची जी हे फीलिंग होती ती जरा हे झाली, अशी वाढत गेली. तर होळकर ब्रिज, आता आम्हाला परत कुठं खडकीकडे जायचं. होळकर ब्रिज क्रॉस केला आणि जसं वरती चढले ना, पूर्ण ब्लॅकआउट सर. ब्लॅकआउट म्हणजे एक्झॅक्टली काय झालं? म्हणजे सर त्यांना कळालं नाही की काय होतंय त्यांना. जसं असं वाटतंय कोणतरी त्यांना कंट्रोल करायला लागले. त्याच्या आधी मम्मीने जसं ब्रिजवर गाडी गेली ना, मम्मीने एक गाणं चालू केलं, जस्ट एक रेडिओ म्हणजे. तर जसं त्यांनी तो रेडिओ ऑन केला, त्याच्यानंतर मम्मी म्हणते मला आणि पप्पांना काहीच कळत नव्हतं की गाडी चालते आपली, बरोबर चालू आहे, चालली गाडी चालते. बट कोण चालवतंय, कसं चालवतंय, पण पप्पांचंच हँडल आहे, म्हणजे स्टेअरिंग पप्पांनीच पकडलाय. बट कोण चालवतंय त्यांना माहीत नाही. तर ते चालत आता जेव्हा आपण पिंपरीत राहतो, तर ते ते काय म्हटले की आता पिंपरीत जायचं ना, बट ते पिंपरीत न थांबता पुढंच चालले गेले पुढं. पाऊस फुल चालू झाला. म्हणजे पिंपरी क्रॉस केली का त्यांनी? हा, पिंपरी क्रॉस केली. त्यांना कळत नव्हतं कुठं जायचं, ते चाललेत आपले. पिंपरीत यायचं, पिंपरी टर्न घ्यायचा नाही, चालतच चालले. चालता पुढं गेले सर. एवढे पुढे गेले की पार ते ना सर, मुंबईकडं 11 किलोमीटर पुढे गेले सर. बापरे! म्हणजे मुंबईमध्ये पोहोचले? नाही, मुंबई आपलं देहू त्यांनी क्रॉस केला. देहूच्या पुढे गेले. मुंबईच्या दिशेने लागले होते. बट तो पूल तुटला होता, त्यामुळे ते तिथं ते गाडी जाऊन एकदम स्लो झाली तिथं आणि गाडी जाऊन थांबली. ते बॅरिकेड्स वगैरे लावले, त्याला जाऊन थोडीशी टच झाली गाडी. मग त्यावेळेस ते काय गिअर वगैरे टाकत नव्हते का किंवा ब्रेक वगैरे दाबत नव्हते गाडी थांबण्यासाठी वडील तुमचे? नाही, गाडी ऑटोमॅटिक तिथं जाऊन ही झाली, स्लो डाऊन झाली. नाही त्यावेळेस नाही, ज्यावेळेस त्यांना कळलं की आता कंट्रोल आपला गेलेला आहे गाडी. नाही सर, त्यांना माहीतच नव्हतं. त्यांना समजतच नव्हतं की त्यांच्यावर काय कंट्रोल झालाय, काय झालंय, त्यांना समजत नव्हतं. तर ते चालले होते. पण मग त्यांना तेवढी सेन्स नाही आला की गाडी ब्रेक दाबावी, थांबवावी किंवा कोणाला आवाज वगैरे द्यावं? काहीच नाही. त्यांना कळत नव्हतं. म्हणजे तुम्ही जरी त्यांच्याकडे गेले त्या टायमिंगला आणि तुम्ही जर म्हटले काच खाली घ्या, काच वरती घ्या, असं झालं. तर तिथं काही गाववाली उभी होती. त्यांनी म्हणजे बॅरिकेड्स टाकून ते थांबवली होती लोकांना. तर ते तिथं जाऊन बॅरिकेडला जाऊन एक साईडला हे झाले, म्हणजे स्टॉप झाले ते. तर त्यांनी विचारलं काय झालं, 2-3 वेळा विचारलं, नॉक केलं, काय नाही. मग अचानक काय म्हणू, देवाची कृपा झाली का काय झाली, त्यांना सेन्सवर आले जरा. ते जरा जोरात जेव्हा आवाज येतो ना कुणावर, सेन्सवर आले जरा. मग ते म्हटले कुठं आहे, काय झालं. त्यांना वाटलं काहीतरी झालं त्यांच्या हातातनं की बाबा एवढी लोक जमू. मग ते म्हटले काच वगैरे खाली या. ते म्हटले काय झालं, ते यांना विचारायचं काय झालं. मग म्हटलं तुम्ही इथं का आले. आता नाही, आम्हाला जायचं होतं, आम्ही आलो. म्हणजे तेव्हा पण ते सेन्समध्ये नव्हते. तर ते म्हटले की सेन्स म्हणजे असं त्यांनी विचारलं काय झालं. म्हटलं अहो, म्हटलं पुढं पूल तुटला आहे. मग त्यांना मग नंतर ते एकदम हे झाले सर, एकदम खडबडून जागे झाले. ते जागेवर आले म्हणजे? हां, म्हणजे एक शुद्धीवर आले, ते सेन्सवर आले. तर त्यानंतर त्यांनी विचारलं आम्ही कुठं आहे. ते म्हटले की सर तुम्ही देहूच्या पुढं आलात, मुंबईकडं आलात पूर्ण. म्हटलं मुंबईकडं. तर त्यांनी विचारलं की तुम्हाला जायचं कुठं आहे.
म्हटलं पिंपरीला जायचं आहे. म्हटलं पिंपरीला जायचं, मग इकडं का चाललंय तुम्ही? नाही म्हटलं आम्हाला माहीतच नाही म्हटलं काय चाललंय म्हटलं आमचं. मग त्यांनी तिथं थांबले, ते चहा वगैरे घेतला. त्यानंतर जरा एक अर्धा तास तिथंच थांबले. एक बाजूला काहीतरी बंगला टाईप काहीतरी फार्म हाऊस टाईप होतं, तिथं थांबले जरा. ते माणसं चांगली होती, त्यांना पण कळालं होतं, अंदाज आला होता वाटतं. मग ते तिथं थांबले, चहा वगैरे घेतला आणि नंतर घरी आले. तर ते मटण तसंच होतं त्याचं काय, ते नंतर आम्हाला हे झालं की, तर त्यांनी आल्या आल्या घरी फोन लावला. कारण टाईम भरपूर झाला होता, निघालेले 4 वाजता, यायला इथं कमीत कमी मॅक्स टू मॅक्स 3-3.5 तास लागतात. तर 11 वाजले होते. तर 11 वाजले म्हणून त्यांनी रात्रीच्या रात्री फोन लावला. म्हटले असं असं झालं आहे आमच्यासोबत. मग तिकडं ते कोण होते ते आम्हाला आता माहीत, मला हे नाही, नाव नाही आहे. तर ते म्हटले की तुम्हाला चकवा बसला म्हटलं. डायरेक्ट त्यांनी सांगितलं. फक्त एवढं सांगितलं की असं असं झालं आहे म्हणून. ते म्हटले तुम्हाला चकवा बसला. म्हटलं कसं काय? चकवा पण बसला आणि तुमच्यासोबत एक हे पण आलं ते. तर कशामुळं आलं? म्हटलं तुम्ही मटण घेऊन चालले होते का? म्हटलं हो. मटणासोबत काय होतं का? नाही. कोळसा वगैरे घेतला? नाही घेतला. तर ते मटणाच्या मागं त्यांच्यासोबत ते झालं आणि ते त्यांना पोजेस केलं होतं त्यांनी. जे काही होतं ते माहीत नाही. त्यांनी नाही सांगितलं एवढं डिटेलमध्ये. ते म्हटले ते तुमच्यासोबत तिथं तुम्हाला तो घेऊन जायला आला होता. आणि तो एवढा स्ट्रॉंग होता की तो तुम्हाला तिथं ना घेऊन फार मुंबईकडे घेऊन चालला होता. त्या रस्त्यात त्यांनी काही ना काही केलं असतं तुम्हाला. बापरे, म्हणजे त्याच्या मनाप्रमाणे तो घेऊन चालला होता मुंबईच्या दिशेने. तो त्यांनी एवढं म्हणजे त्या आई-वडिलांना एक हे म्हणतो ना, संमोहन म्हणतो आपण, संमोहन केलं होतं. त्यांना कळत नव्हतं. वडील आज पण सांगतात, गाडी चालते. पण आता त्यांनी एवढं हे केलं की परफेक्टली ते घेऊन गेले, त्याला घेऊन गेला तो. पण देवाची कृपा अशी झाली की ते हे झाले. म्हणजे त्यांच्या कंट्रोलमध्येच नव्हते त्या नाही, नाही. म्हणजे मी जर सांगितलं, "खाली बसा," खाली बसले. "गाडी चालवा," गाडी चालवा. असं असं झालं. मग काय झालं त्याच्यानंतर, काय झालं घरी आल्यानंतर? मग घरी आले, त्यांनी फोन केला पहिले सगळं सामान वगैरे आम्ही आणलं, फोन केला. ते म्हटले असं असं झालंय. मम्मी म्हटली पप्पांना, मी तुम्हाला सारखं सांगत असते की मटण आणताना कोळसा घ्या. आणि हे मला सवय चांगली माहीत झाली. मी आज पण जेव्हा येतो ना तिकडनं ते आणतो. तर मम्मीने काय केलं, तेच मटण उचललं, फेकून दिलं. ठेवलंच नाही ते. म्हटलं दुसरी भाजी बनवते, पण हे मटण नको मला. कारण त्यासोबत जी गोष्ट आम्हाला तिकडे घेऊन गेली ती इथपर्यंत आली तर काय करणार? बरोबर. असं आहे. म्हणजे त्यावेळेस काय प्रॉब्लेम झाला का, म्हणजे आजारी पडणं किंवा काय होणं वगैरे घरामध्ये, ताप वगैरे येणं, असं काय झालं का त्यावेळेस? तर म्हणजे मम्मीची तब्येत जरा डाऊन झाली होती. पप्पांची तर नव्हती झाली, बट मम्मीची थोडी तब्येत डाऊन झाली. तुम्ही तर तिकडे बघायला नव्हते ना, मग तुम्हाला सगळ्या कशा माहिती या गोष्टी? तर ज्यांना फोन लावला त्यांनी पूर्ण मग डिटेलमध्ये सांगितले आणि ते आम्ही ऐकून घेतलं पूर्ण. आणि मम्मीनी म्हणजे आता ते होलकर बीचपर्यंत मम्मीने आम्हाला सांगितलं सगळं. आणि त्याच्यानंतर जे घडलं ते त्यांनी तिकडनं पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं. अच्छा, म्हणजे त्यांना काही न सांगता पण त्यांनी आम्हाला ते सांगितलं पूर्ण. आणि त्यांनी आम्ही जेव्हा कॉल केला ना त्यांना, ते म्हटले कुठनं आले तुम्ही? मुंबईकडनं फिरून आले का? डायरेक्ट असे बोलले. मग आम्ही पहिले हँग झालो की असं का बोलते. मग त्यांनी सांगितलं असं असं झालं होतं, तो तुम्हाला घेऊन घेणार होता, बट तुम्ही देवाच्या कृपेने वाचला, हे चांगलं झालं आणि ह्याच्या पुढं लक्ष ठेवा. ही होती तुमची घटना. हां. तर मित्रांनो, ही होती फिरोज सरांची घटना. असेच त्यांच्याकडे अजून 7 ते 8 अनुभव आहेत. तर त्यातली अजून एक आपण आत्ता ऐकणार आहोत. तर दुसरा कुठला अनुभव घडला होता तुमच्याबरोबर? दुसरा एक असा अनुभव होता की तो पण मटणाशीच रिलेटेड आहे. तर झालं असं, आणि हा पण त्याच टायमिंगचा किस्सा आहे. एक 17-18 मधला किस्सा आहे. तर आता आम्ही जिथं राहतो आमच्यावरती अजून एक जण राहतो. तर आम्ही त्यांची चांगली चांगली ओळख होती. तो इथला नव्हता पण बाहेरचा होता. तर आपल्या इथं कसं आहे, संडे आला की मटणाचा बेत आला. मटण आणणं, हे आणणं. तर त्यांनी पण तो मला पण बोलवायचा कधी-कधी, पण मी जायचो नाही जास्त. तर त्यांनी त्याच्या घरी जे लोकं यायची ते पण मला ओळखायचे. त्याचे मित्र, त्याचे कोण नातेवाईक होते ते सगळी ओळखायची मला. तर मी एक दिवस असंच घराबाहेर बसलो होतो आणि त्याचा एक मित्र आला पिशवी घेऊन. मी म्हटलं, "आज क्या फिर?" तो मला म्हटला, "हां, चला तुम्ही पण." मी म्हटलं, "नाही, आज नको. आज आमच्या घरी पण तेच आहे." तर तो म्हटला, "ठीक आहे." आता तो मला मी त्याला या हिशोबाने ओळखायचो की आमच्या घरात एकदा कार्यक्रम होता. तर तो आमच्या घरी आला होता त्याच्यासोबत.
तर त्या हिशोबाने मी त्याला ओळखायचो. तर तो आमचं बोलणं चालू हाय हॅलो एवढंच होतं. फक्त मी त्याला डीपमध्ये ओळखत नव्हतो. तर तो आला आणि वरती गेला. मला हात केला त्याने. मी बाहेर गाडीवर बसलो होतो घराच्या. त्याने मला हात केला आणि तो वरती गेला. तर झालं एक 15-20 मिनिटं, अर्धा तास बसलो होतो मी गाडीवरती. संडे होता, काही काम नव्हतं, बसलेलो होतो. तर थोड्या वेळानंतर थोडासा एक आवाज वाढायला लागला वरती. तर मी म्हटलं बोलणं आता संडे आहे, बोलत असतील, हसत असतील, चालू होतं त्यांचं. तर थोड्या वेळाने अजून जोरात आवाज वाढायला लागला. काय झालं, काय झालं नाही का? आणि आवाज जरा हे झाला म्हणजे वाढायला लागला भरपूर. असं वाटलं भांडणं करतायत, एकमेकांना मारतायत का काय? तर मी मम्मीला सांगितलं, "मम्मी काय झालं? कसला म्हणजे आवाज येतोय नाही का जरा वरून?" अरे नाही मम्मी मला म्हटली, "नाही ते त्यांचं ते असतं दर संडेचं ते येतात पोरं जेवण वगैरे." ते माझे मॅरिड होते ते येतात त्यांचं हे चालू असतं. म्हटलं ठीक आहे जाऊ दे. मग अजून एक तासाभरात आहे ना भांडणं करायचा आवाज चालू झाला. मी म्हटलं यांचं काय झालंय मम्मीला एकदा परत सांगतो. कारण आपण डायरेक्ट नाही इंटरफेअर करू शकत कुणाच्या ह्याच्यात. मी पहिले मम्मीला विचारलं. मम्मी म्हटली, "ठीक आहे तू बघून ये एकदा काय आहे नाही का?" तर सर जसं मी वरती गेलो तर त्यांचा जो दरवाजा आहे, दरवाजाच्या बाजूला एक खिडकी आहे. त्या खिडकीमधनं किचन दिसतो आणि ज्या रूममध्ये ते चालू होतं ते अर्धं दिसत होतं. तर मी तिथं असे सगळे उभी होती. मी बघत होतो का उभी आहे नाही का. मग तो जो मित्र जो खालनं मला हात करून गेला, तो पळत आला किचनमध्ये. त्याचे डोळे-बिळे मी बघितले आणि त्याची हातबीत मी बघितली. त्याचे डोळे ना सर असे अ, एखाद्याच्या हे होतात कसं लाल होतात सर, तसे त्याचे डोळे होते. मी म्हटलं हा काय करतोय आता? म्हणजे एकदम रागिष्ट टाईप. हां, रागिष्ट आणि काय करेल तो सांगता येत नाही. तर मी म्हटलं हा काय करतोय आता? तर तो सर पळत गेला बाथरूमकडं. म्हणजे किचन होतं आणि किचनमधून बाथरूमला थोडंसं जागा होती. तिथं गेला आणि तिथनं डायरेक्ट तो बेसिन जो होता ना, बेसिनवरती साबण ठेवला होता. तो जो आपला रिन साबण नाही का पहिले यायचा मोठा तो. त्याने तो उचलला आणि तो डायरेक्ट खायला सुरुवात केली. बापरे! म्हणजे ते साबणाची जी वडी होती ती डायरेक्ट तो खायला लागला. हां, त्याने साबणाची वडी जी होती, ती डायरेक्ट अशी घेतली हातात, असं चावायला लागला तो एक साईडला. चावता-चावता त्याने अर्धी वडी खाल्ली होती. मग त्यावेळेस त्याला कोणी थांबवलं नाही? म्हणजे ते येत होते. म्हणजे तिथनं त्याच्या मागे पळत आली आणि त्यांनी ते आता काय करतोय ते बघायच्या आधी त्यांनी साबून घेतला होता. म्हणजे तो एवढं स्पीडने आला तिथं. पण ते स्पीडने येताना पण मला त्याचे डोळे दिसले. तर मी असं बघत होतो काय चाललंय यांचं भांडणं म्हणून बघत होतो. त्यांनी साबणाची वडी डायरेक्ट तोंडात घेतली आणि चावायला सुरुवात केली. ती झाल्यावर ती फेकली आणि जो निरमा आपला हे असतो डिटर्जंट तो त्यांनी हातात घेतला. म्हणजे हातात असा घेतला आणि तोंडात टाकला. साबण खाता-खाताच. तो पण खाल्ला. मी घाबरलो. म्हटलं हे काय प्रकार आहे? तर मी बघत होतो. तिथं 3 ते 4 माणसं होती त्यांचे नातेवाईक आणि तो एक होता आणि लेडीज होती. तर तो या रूममध्ये आला म्हणून लेडीज इकडे गेली आणि लेडीज पण अशी की तिथंच थांबायची. हे नाही की बाहेर या, हे करा ते. आणि त्यानंतर तो ते त्याला पकडायला गेले सगळे, की हा काय करतो अजून प्रकार नको. त्याला मग पकडत कसं तरी त्यांनी परत मेन रूममध्ये आणलं. मी खाली गेलो आणि त्याला म्हणजे पप्पांना सांगितलं, "पप्पा असं-असं वरती चालू आहे." पप्पा म्हटले, "काय बोलतोय तू?" म्हटलं, "अहो चला वरती काय ते बघा साबून-बिबून खायला लागलाय तो माणूस." तर हे ऐकून माझे पप्पा सटाक असे आले माझ्यासोबत. म्हटलं, "चल." गेले वरती. ते ट्रॅक वगैरे होती त्यांची. शर्ट घातला आणि गेले वरती. वरती जाऊन बघितलं तर सगळे रूममध्ये अस्तव्यस्त. पहिले मग अस्तव्यस्त बघितलं म्हटलं काय झालंय? आता कुणी ह्याच्यामध्येच नाही की बाबा त्यांनाच कळलं नाही की ते आम्हाला ह्यांना काय सांगणार. आणि मी पप्पांच्या मागं. पप्पांच्या मागं मी आणि पुढं पप्पा. पप्पा म्हटले "तू बाहेर थांब." आता बाहेर थांब म्हटल्यावर अशा गोष्टीमध्ये आपण बाहेर नाही थांबलो. काही दुसरं असतं तर बाहेर थांबलो असतो, पण अशा गोष्टी बघायला बाहेर नाही. बरोबर. कारण की आपल्याला ते उत्सुकता वाटते ना, काय होते? काय होतं? कारण मी त्याला खाताना बघितलं होतं. साबण खाताना बघितलं. म्हटलं काय आहे राव नाही का? तर तो पप्पांवर पण गुरकायला लागला. पप्पांवर गुरकायला लागला की मी जरासा हे झालो. हा काय करतोय का काय? तर पप्पा म्हटले, "तू बाहेर जा, बाहेर जा, बाहेर जा." तर तिथं अजून आजूबाजूला जी लोकं होती त्यांनी ते बघायला लागले काय झालंय म्हणून एवढा आवाज काय येतोय? असं-असं झालं. मग अजून 2-3 जण जेंट्स लोकं आले तिथं. जेंट्स लोकं आली. मग पप्पांनी काय केलं त्या लेडीजला पहिले बाहेर काढलं आणि लेडीजला बाहेर काढलं आणि त्यांचा गॅस चालूच होता सर.
त्या टाईम पिरियडमध्ये गॅस चालू होता हे पप्पांनी बघितलं. आता आर्मीवाले अटेंटिव्ह असतात, त्यांना सगळं आजूबाजू दिसतं. त्यांनी पहिले गॅस बंद करून ठेवला, फक्त म्हणजे त्यांनी गॅस वरनं बंद केला, खालनं नाही बंद केलं. तर हे त्याला पकडायला लागले. तो काय कंट्रोलमध्येच येईना सर. कंट्रोलमध्ये येणार तो कधी, अक्षरशः मी स्वतः बघितलंय, ह्या हाताने 4 माणसं, या हाताने 4 माणसं, मागं 2 माणसं त्याला पकडून आहे, बट तो सगळ्यांना ओढून घेऊन चालला होता. आणि त्याचं सर तुम्ही बॉडी लँग्वेज बघितली ना, तर म्हणजे एक नॉर्मल हेल्दी पर्सन होता तो. जास्त काही हे नव्हतं. तरी तो 9 ते 10 जणांना ओढून घेत चालला होता आणि एकदम सिम्पल. बापरे. तर आणि जेव्हा मी बघितलं, तेव्हा माझी पूर्णपणे ही झाली होती. म्हटलं इथं थांबायला नको, आपण बाहेरच थांबू. आणि ते जे लेडीज होते ते पण बाहेर आले. म्हटलं तिथंच थांबलो मी. तर पण मी खिडकीत बघत होतो, दरवाजा वगैरे लावला. तर त्यांनी काय केलं, त्यांनी दरवाजा लावला आणि त्यांना कंट्रोल करायचा प्रयत्न केले. मग त्यातलं एक जण बाहेर आला आणि जसा तो बाहेर आला, त्याला थोडासा चान्स भेटला, तो परत किचनमध्ये आला, काहीतरी शोधता की मारायचं, कुठल्या तरी गोष्टीने त्याला मारायचं. अक्षरशः जर स्वतः मी डोळ्याने बघितलं, किचनमध्ये तो, आता सर हे बघा, असा किचन आहे आणि असं बाथरूम, लगेच बाजूला बाथरूम. तर तो किचनमध्ये गेला आणि बाथरूमच्या आणि जे हे नळमध्ये जो फरक आहे तो जास्त नाही आहे. त्यांनी तिथनं हात टाकला, असा हात पकडला आणि असा नळ उपसून काढला. अच्छा, म्हणजे त्यावेळेस तरी त्या फोर्सने नळ उकडला पण आणि तो उकडला पण गेला का? हो. तर जसा त्यांनी नळ उकडला की पाणी एकदम प्रेशरने आलं आणि तो नळ त्याच्या हातातच होता. तर पप्पानी ते बघितलं, पप्पांनी मला बघितलं की मी इथं उभा आहे म्हणून. ते म्हणले वरती जा पळत आणि नळ बंद करू, वरचा कॉक बंद करून हे टाकीस. मी गेलो पळत, पण मी तिथंच 1-2 सेकंड तिथंच त्याला बघितलं आणि तो असा एक असं नाही का, काय म्हणतो आपण त्याला, लढाई करायला तयार आहे सगळ्यांशी. त्याच्या हातात नळ होता असाच पकडलेला आणि तो लढाई करायला तयार आहे म्हटलं. म्हणजे सगळ्यांना मारायला तो तयार होता. हा, बट नल सर छोटाच होता, बट त्याने तो असा आपण एक स्टान्स घेतो ना, तसा तो तयार होता. तर मी पटापट गेलो वरती आणि नळ कॉक बंद केला. ते झालं, मी परत आलो खाली. तोपर्यंत यांनी परत त्याला पकडायला सुरुवात केली. त्याला बसवलं कसं तरी आणि त्यांच्यातल्या एकाने फोन केला एकाला की असं असं काहीतरी होतंय, तो हे झालाय. मग त्यांनी असं झाल्यावर एक अर्धा पाऊण तास 1 तास गेला तिथंच त्याला कंट्रोल करण्यात, परत हे ते करण्यात. आणि त्याने तो चावायला बघायचा, सगळ्यांना चावायला प्रयत्न करत होता. 1-2 जणांना वाटतं त्यांनी चावलं पण तिथं, असं झालं. मग तेवढ्यात ते एकांना मौलवींना वगैरे कुणाला बोलवल्यावर त्याला जरा आणून एक पाणी वगैरे पाजलं, जे दुवाचं पाणी आपण म्हणतो तसं काहीतरी पाजलं त्यांना. ते जरा शांत व्हायला लागले. शांत होणं, मग त्यांनी पठण जेव्हा सुरू केलं, त्यांचे दुवा वगैरे सुरू केली, ते शांत झाले. शांत झाले आणि एकदम ते बेशुद्ध झाले. शांत एक असं 15, 20, 25 मिनटं झाली, एक अर्धा तास झाला, शांत झाले आणि बेशुद्ध झाले. म्हणजे खाली पडले का? म्हणजे त्यांना बसून ठेवलं. म्हणजे जेव्हा ते आले ते उभेच होते, बट त्यांना बघून त्यांचं एक्सप्रेशन एकदम असं बदललं की ते ओबिडियंट टाईप झाले. ते आले, त्यांनी काहीतरी त्यांना त्यांच्या नजरेतनंच सांगितलं असेल, मला तर वाटतं नजरेतनं सांगितलं की ते एकदम सुरुवात जशी शांत व्हायची सुरुवात झाली. ते सांगितलं, ते बोलता त्यांनी जो पठण सुरू केलं ते शांत व्हायला लागला. तो शांत झाला आणि शांत झाल्यावर डायरेक्ट असं त्याला बसवलं होता खाली. बसला पण तो कसा होता, असं मांडे घालून नाही, असं पालती मांडी नाही का आपण म्हणतो, तसा बसला होता. त्याच्यामध्येच तो बेशुद्ध झाला. तिथंच बेशुद्ध झाला. 10-15-20 मिनटं बेशुद्ध झाला. मग जेवढे तिथं जमले होते ना, सगळ्यांना बाहेर काढल्यावर त्यांचं काहीतरी एक हे सुरुवात झाली. एक कुणासोबत तरी ते बोलत होते. आम्हाला आवाज ऐकू, त्यांनी सगळं बंद करायला लावलं पहिले आणि आतमध्ये ते बोलत होते. फक्त 1-2 जण आत होते. आता ते त्यांचेच नातेवाईक होते. मग आम्ही बाहेर होतो. आवाज आम्हाला येत होता. तर ते आवाज मी थोडासा ऐकला, पण तो आवाज असा डेंजर होता ना सर, की एक नॉर्मल माणसाच्या आवाजात जेव्हा आपण असं एक बेस वाढवून देतो त्याचा, असं तसा आवाज होता सर. म्हणजे बेस आणि एकदम कर्कश आवाज. कर्कश नव्हता सर, बट एक पॉवरफुल माणूस, हेवी आवाज. भरपूर हेवी आवाज तसा होता तो. तर तो मी ऐकला.
तरी मी पप्पांच्या सोबत तिथंच उभा. पप्पा म्हणते खाली जा, खाली जा. आम्ही ऐकायला तयार नाही. तर पप्पा म्हटले पप्पा मला म्हणजे मम्मी आली तेवढ्यात. मम्मी काय झालं म्हणून एवढं वेळ का लागतं? तर मम्मीला फक्त एवढं माहिती होतं काहीतरी झालेलं आहे. तर मम्मी मला म्हटली तू चल माझ्यासोबत. मी खाली आलो. खाली आल्यावर बसलो. मग पाऊण तास पाऊण नाही 2 तास 2-2.5 तास झाले होते. कारण हा कार्यक्रम सुरू झाला 12 सव्वा 12ला रात्री. दुपारचा सर. कार्यक्रम 12ला सुरू झाला. तेव्हा वाजले होते 4:30. त्यात तेवढा टाईम गेला. तर आता जेवण पण कुणाची झाली नाही म्हणून मम्मी मला काय म्हटली, तू तरी जेवून घे म्हणजे मला आवरायला वगैरे असेल. तर आम्ही तर काही जेवलो नाही. तर मम्मी म्हटली, काय झालं रे वरती? मम्मी म्हटलं तो आहे ना डायरेक्ट आता आपण काय पूर्ण सांगणार नाही. आपल्याला मम्मी त्याने डायरेक्ट साबून खाल्ला. पुढचं नाही, मागचं नाही, मधलं डायरेक्ट साबून खाल्ला म्हटलं. मम्मी शॉक झाली. साबून खाल्ला? कुठला साबून खाल्ला? म्हटलं नाही का मम्मी तुम्ही कधी आम्हाला फेकून मारता. असं मी सांगितलं. म्हणजे कपडे धुवायला. हा कपडे धुवायचा साबण होता तो मोठावाला. तो आता बंद झालाय काय माहीत नाही. पण तो साबण होता. तर तो त्यांनी उचलला आणि डायरेक्ट खाल्ला. म्हटले खाल्ला? म्हटलं हा साबण पण खाल्ला आणि त्याच्यासोबत डिटर्जंट होतं ते पण खाल्लं पिवळ्या कलरचं. असं सांगितलं मी. तर मम्मी पण क्युरियस झाली की नाही का काय झालं म्हणून. तर वरती यांचं ते चालू होतं सगळं पूजा पठण ते चालू होतं. तर पप्पांनी जेव्हा ते सगळं झालं आणि मी पण थोडंफार मी फक्त आवाज ऐकला होता. तर मला एवढं मी काही हे नाही केलं. पण पप्पांनी जसं सांगितलं मला की हा जिथं थांबला होता तिथं हा काहीतरी खात होता. पान खात होता, काय हे खात होता आणि सारखं त्या झाडावर थुकत होता. तर 15 मिनटं झाली, 20 मिनटं झाली, तो तिथंच थांबून थुकतोय. अर्धा तास झाला त्याला थुकत होता तो. आणि तिथनं तो 12च्या दरम्यान निघाला. आणि माझा टाईम आणि असं म्हटलं जातं की दुपारच्या आपण जेव्हा कधी निघतो दुपारी जर 12 वाजले असतील तर आपण निघत नाही. 12 वाजून 1 मिनिटाला थांबायला म्हणतात. अजून पण लोक म्हणतात. लोक काही विश्वास ठेवत नाही या गोष्टीवर. पण अजून पण तसं आहे. बरोबर आहे. म्हणजे आता पण गावाच्या साईडला 12च्या नंतर कोण बाहेर पडत नाही. अजून पण बोलतात लोक. हो असं म्हणजे आम्हाला पण जेव्हा मम्मी सांगते किंवा पप्पा सांगतात की 12 वाजले ना दुपारचे ते तुम्ही 1 मिनिटासाठी लेट झालं तरी चालेल पण 12ला निघू नका. कारण एक टाईम असतो त्यांचा त्या गोष्टींचा. तर ते म्हटले ठीक आहे. तर जसे 12 वाजले त्याला चान्स भेटला. एक वेळ भेटली, एक विंडो भेटली. हा त्याच्यासोबत तिथनं आला घरी. आणि ह्याला धडा शिकवायचा होता मला. कारण हा माझ्या घरात थुकला म्हटलं. ते झाड माझं घर आहे म्हटलं. त्याचं तिथं वास होता. अस्तित्व आहे आणि माझी लोक पण आहे तिथं. आणि हा तिथं थुकला. तर ह्याला धडा शिकवण्यासाठी मी ह्याच्यासोबत आलो आहे. मग त्यांनी त्याला विचारलं बाबा तुला काय हवं आहे म्हणजे काय हवं आहे? तो असा म्हटला की मी ह्याला धडा शिकवण्यासाठी ह्याच्यासोबत आलो. फक्त त्याला म्हणजे त्याचा हेतू असा होता की याला एक शिकवण भेटावी. आणि असं म्हणतात की आपल्या लोकांची इंडियन लोकांची मी तर म्हणतो इंडियन लोकांची एक सवय अशी आहे जागा बघत नाही काय नाही. बाथरूमला जा रोडच्या पलीकडे जा बाथरूम कर थूक असं तसं. बट असं म्हटलं जातं की जर तुम्हाला खूपच अर्जन्सी आहे बाबा किंवा मला बाथरूम जायचं आहे की तिथं जा. त्यांना म्हणा की प्लीज तुम्ही इथनं साईड व्हा. मला इथं अर्जन्सी आलेली आहे मी इथं करतोय. हे 3 वेळा म्हणा. ते तिथनं जातील. आणि हे जर नाही गेले तर पुढचं तुम्ही तुमचं बघा. बरोबर आहे. म्हणजे मग जे काही गोष्टी होतील त्याला तुम्ही तयार राहा त्या गोष्टींसाठी. तर ही होती तुमची घटना. हो. यूट्यूबला भरपूर चॅनल्स आहेत. तर तुम्हाला असं का वाटलं की मिस्टर टॉक्स बरोबरच या सगळ्या गोष्टी शेअर कराव्यात म्हणून? सर सर्वात पहिले तर असं आहे की जेव्हा मी चॅनल बघितला फर्स्ट टाईम मी म्हटलं काय एवढं हे नाही आहे. एकदम सिम्पल आहे. समोर सगळं बोलणं आहे सरांचं. आणि समोर बोलणं आहे आणि एकदम सिम्पल क्वेश्चन की काय घडलं कसं घडलं. नाहीतर बाकीच्या सारखं नाही की खूप लाऊड म्युझिक आहे. हे एक सिम्पल थीम आहे बट इंटरेस्टिंग आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही लोकांना आव्हान करत होते की तुम्ही तुमचे हे कनेक्ट व्हा. आम्ही तुमचं स्टोऱ्या हे करू. स्टोरी असो किंवा काही असो तुमचा अनुभव ते आम्ही शेअर करू लोकांसोबत असं. तर हे एक तुमचं हे होतं की जेव्हा मी तुम्हाला मेसेज केला तो तुम्ही लगेच मला रिप्लाय दिला. या गोष्टीसाठी मी हे झालो की नाही आपल्याला यांच्यासोबत बोलायचंच. म्हणजे आता खूप वेळेस काय होते की लोक लवकर रिस्पॉन्स करत नाहीत किंवा त्या गोष्टींना लगेच अपडेट नाही राहत. त्यामुळे लोकांना पण सांगण्याची इच्छा
जाते किंवा खूप काही लोक आता चार्जेस पण घेतात, तर तसं आपल्या चॅनलवर नाही आहे. नाही, ती मला एक गोष्ट आवडली की सर तुम्ही ते म्हटले जसं मला वेळ असेल, असं नाही की मला आता वेळ आहे. काही काही जण करतात, मला आता वेळ नाही आहे, पुढं घेऊ. तुम्ही मला विचारलं की बाबा सर तुम्हाला कधी वेळ आहे, की सर तुम्हाला वेळ कधी आहे, तुम्ही सांगा त्या हिशोबाने आपण शूट ठेवू तुमचं. मला ही एक गोष्टी तुमची खूपच चांगली वाटली की सरांनी आपल्याला ते प्राधान्य देत आहेत. जेव्हा मी फोन केला का नाही तर काही जणांचं कसं असतं की फोन केला बिझी, लागतच नाही. तर मी म्हटलं आणि ह्याच्या आधी पण मी एका एका यूट्यूबरला कॉन्टॅक्ट करत होतो. बट काय मला रिस्पॉन्स त्यांच्याकडनं नाही भेटला. मी म्हटलं सोडून द्या, आपण सरांशी बोलू. तर तुम्ही रिस्पॉन्स दिला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. खूपच आभारी आहे. उलटं आम्ही आभारी आहोत की तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर आलात आणि लोकांपर्यंत हा अनुभव घेऊन आलात आणि लोकांना तुम्ही सगळा अनुभव सांगितलात. तर याच्यातनं कसं आहे की आपला पण एक थोडासा मोठो असा आहे की लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचवाव्यात आणि काय नाही केलं पाहिजे या लोकांना गोष्टी समजाव्यात. आणि अजून एक आहे की आता आपण प्लॅनिंग करतोय की हिंदीमध्ये चॅनल काढायचं, तर त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं की हिंदीमध्ये चॅनल काढावा किंवा काय कसा रिस्पॉन्स येईल वगैरे, काय वाटतं तुम्हाला त्या बाबतीमध्ये? सर रिस्पॉन्स सर आहे बघा, आता जे तुमचे चॅनल आहेत त्याला पण चांगला रिस्पॉन्स आहे. मी पण तुमचे जे व्हिडिओ तुम्ही टाकता, मी सर खरं सांगतोय की जेव्हा तुम्ही कुठलाही व्हिडिओ टाकता, मी खूप आतुरता असते की काय नवीन भेटेल. तर आणि मी जेव्हा कामाला जातो ना सर, लोकं काय करतात गाणी लावतात. मी तुमचे हे ऐकत जातो मी कामाला. हेडफोन लावून. हेडफोन लावून मी कामाला ऐकत जात असतो मी. आता जस्ट तुमचे 2-3 जे व्हिडिओ पडले, मी कंटिन्यू म्हणजे जसे व्हिडिओ येतात तसे मी बघत असतो. आणि जे आत्ता लेटेस्टचे जे तुमच्यासोबत आता झालं, ते पण मी ऐकला. तो जो घाटातला जो तुम्ही व्हिडिओ केला, तो पण मी ऐकला त्या आणि मी इतरांना पण सांगत असतो, की असा-असा एक व्हिडिओ झाला. आणि आजचाच एक किस्सा झाला, की एक जण जो तुम्ही व्हिडिओ केला घाटातला, हो. टू व्हीलरवाला. तर तेच तिथनंच एक माणूस माझ्याकडे येत होता कामासाठी, काम करायचं होतं म्हणून. तर मी त्याला तो किस्सा सांगितला, तो शॉक झाला जरा. तर तो पण म्हटला, "कुठलं झालंय? मला चॅनल दाखव." मी त्यांना चॅनल पण दाखवला, की ह्या चॅनलला तुम्ही बघा. हां, म्हणजे तेच ना, की ह्या सगळ्या गोष्टींवर त्यांना पण शिकायला भेटेल ना, की आता समजा तुमचा तो माणूस आहे, तो तिथून येत होता पुण्यामध्ये, तर तो समजा रात्रीचा वगैरे येत असेल, तर तो थांबला असेल, की बाबा व्हिडिओ बघून, की बाबा रात्रीचा प्रवास नको करायला. सर हे बघा, आता सगळेजण काय म्हणतात, रात्रीचा जास्त प्रवास करू नका. आणि किस्से वगैरे असे होतात, की ह्या गोष्टीचा टाईम तो आहे, तो रात्रीचा आहे. तर रात्रीचा टाईम असल्यामुळं ह्या गोष्टी ॲक्टिव्ह होतात. आणि लोकं काय करतात, की बाबा टाईम वाचावं म्हणून रात्रीचा प्रवास करतात. आणि काही ठिकाणी अशी गोष्टी करून जातात, की त्यांना पण कळत नाही, की आपण सोबत काय घेऊन आलोय. बरोबर. तर मित्रांनो, हे होते 2 अनुभव घडलेले फिरोज सरांबरोबर. असेच त्यांच्याबरोबर 6 ते 7 अनुभव आहेत. तेही आपण लवकरच कव्हर करणार आहोत. आणि आपली हिंदी चॅनलची तयारी झालेली आहे. लवकरच हिंदी चॅनल आपला येतोय आणि जसं तुम्ही आपल्याला ह्या चॅनलला सपोर्ट केला, तसंच तुम्ही त्याही चॅनलला सपोर्ट करा. आणि मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदी आणि मराठी हे आपले 2 चॅनल असणार आहेत. हिंदीवाला जो आहे तो वेगळा असणार आहे. ज्यांना हिंदीमध्ये सांगायचं ते आपण हिंदीमध्ये घेणार आहोत. आणि जे मराठी आपले चालू आहेत ते तसंच चालू राहणार. आपलं मराठी चॅनलला अजिबात काही डिस्टर्बन्स होणार नाही आहे आणि हिंदी आणि मराठी अजिबात मिक्स होणार नाहीत. तर असा सपोर्ट करा, व्हिडिओ बघा, यातनं शिका आणि लोकांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवा. धन्यवाद.